तर नमस्कार मंडळी, मी आपला निलेश. स्वर्गनगरी आपलं कोकण या पेजवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे. तर आज 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे. तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर पुन्हा एकदा घेऊन आलं आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. तर आज मी चाललो आमच्या मराठी शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी. तर 15 ऑगस्ट म्हटले की लहानपणीचे शाळेचे दिवस आठवतात. ते आदल्या दिवशीची सर्व गडबड, मस्त शाळेचा नवीन ड्रेस आणि झेंडावंदनाला सकाळी लवकर उठून शाळेत जाणे. शाळेच्या सर्व आठवणी पुन्हा जाग्या होतात. आता मीही मस्त पांढरा शुभ्र शर्ट, काली पॅन्ट आणि डोक्यावर गांधी टोपी घालून निघालो शाळेकडे. तर ही आहे आमची मराठी शाळा, वेतोशी नंबर 5. सर्व मुलं मस्त तयार होऊन आली होती. शाळेत पोहोचलो तर शाळेच्या परिसरात आज खूपच सुंदर वातावरण पाहायला मिळत होते. सगळीकडे तिरंगा, देशभक्तीची गाणी आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत होता. सर आणि मॅडम मुलांना मस्त लाईनमध्ये उभं करत होते आणि बाकी आलेली गावातील मंडळी देखील लाईनमध्ये उभी राहत होती. तर थोड्याच वेळात शाळेचे अध्यक्ष यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला. तर आत्ता सुरू झाला आहे आपल्या राष्ट्रध्वजाचा मानाचा क्षण. तिरंगा अभिमानाने फडकत आहे आणि लगेचच सर्वजण राष्ट्रगीतासाठी सज्ज झाले. सर्वांनी मग राष्ट्रगीत आणि ध्वजगीत गाऊन झेंड्याला सलामी दिली. तसेच सर्व मुलांनी स्वातंत्र्य दिनाच्या छान छान घोषणाही दिल्या. तर हा क्षण खरंच प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आहे. तर बघू शकता मुलं किती छान तयार होऊन आलेत. तर थोड्या वेळात मुलांनी मस्त एक स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रतिज्ञा घेतली. शाळेची सजावट ही खूप मस्त केली होती. मस्त झेंड्याच्या कलरमध्ये फुगे वगैरे लावून खूप मस्त शाळा सजवली होती. तर इकडे सर्व शाळेतील मुलांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप छान छान रांगोळ्या काढल्या होत्या. तर बघू शकता किती मस्त रांगोळ्या काढल्या आहेत. तर आता शाळेतील सर्व कार्यक्रम आटपून आम्ही निघालो आमच्या ग्रामपंचायतीमध्ये झेंडावंदनला. तेथे पोचलो तर गावातील लोक जमतच होती. काही वेळातच कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपसरपंचांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला आणि सर्वांनी राष्ट्रगीत आणि ध्वजगीत बोलून झेंड्याला सलामी दिली. तर थोड्याच वेळात सर्व कार्यक्रम आटपला आणि आम्ही निघालो घरी. येताना मग सर्वांनी एक मस्त ग्रुप फोटो काढला आणि आलो घरी. तर मंडळीनो, आजचा ब्लॉग इथेच संपला. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट, फॉलो आणि आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.